नाव भैयासाहेब वसंत मोताळे, राहणार बेलगाव, पोस्ट सुकापुरी, तालुका अंबड, जिल्हा जालना। बर, मला एक आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की ही जी ऊसाची जात आहे, ही कुठल्या जातीचा ऊस आपण लागवड केलेली आहे आणि कधी केलेली आहे? हा ऊस 10,001 आहे आणि याची लागवड आम्ही 9व्या महिन्यात केलेली आहे आणि याला आता जवळपास 1-2 महिन्यात 12 महिने कंप्लीट होतील। बर, आतापर्यंत याला जे खताचे जे मात्रा तुम्ही दिल्यात, कुठल्या पद्धतीने मात्रा याला दिलेल्या आहेत तुम्ही? याला आम्ही पहिला बेसल डोस 20-20-0-13 पोटॅश आणि युरिया असा एकरी मिळून 10 बॅग दिलेले आहेत आणि हे क्षेत्र आहे पूर्ण जवळपास 2.5 एकर, एकूण 100 आर। त्यानंतर यापूर्वीचा काही अनुभव या ऊस जातीबद्दलचा आपला? याचा अनुभव असा की आम्ही याच्या अगोदर ऊस लावला होता, त्यावेळेसही आम्हाला याचं ॲव्हरेज बऱ्यापैकी आलं, त्यामुळे परत आम्ही हाच ऊस लागवड केला। आणि याची पानं साळण्याचं कारण एकच की हा ऊस पानं साळल्याच्या नंतर पोचतो आणि ॲव्हरेज चांगल्या प्रकारे निघतं, त्यामुळे आम्ही याची अशी पानं साळायला सुरू केलेली आहे। आणि एकंदरीत तुमचा जो शेतीबद्दलचा जो आतापर्यंत जो अनुभव आहे, यापूर्वी केलेली शेती आणि तुम्ही आता थोडंसं आधुनिक तंत्रज्ञानाचा घेतलेला आधार, यानुसार काय फरक? इथून मागं तुम्ही शेती कशा पद्धतीने करत होते? थोडंसं आता टेक्निकल नॉलेज तुम्ही घेतलंय। याच्या अगोदर आम्ही शेती अशी करायचो की जास्त प्रमाणात रासायनिक खत वापरायचो, पण आता रासायनिक खत हे कमी केलं आणि टेक्निकल शेती करण्याचा प्रयत्न चालू आहे। कारण आपण नुसते खत टाकल्यानेच ॲव्हरेज वाढत नाही, तर त्याला मेहनत ही चांगल्या प्रकारे करावं लागते। तर त्याला आपण अशा प्रकारे पानं साळायचं काम एक त्या पद्धतीनेच केलं आहे, त्यामुळे आम्ही खताचं प्रमाण थोडं कमी केलं आणि टेक्निकल शेती करण्याकडे लक्ष जास्त दिलं। बरं, या ऊसासाठी सिंचनाच्या सुविधा काय आहेत आपल्याकडं? याच्यासाठी आमच्याकडे सिंचनाच्या सुविधा काय आहेत? विहीर आहे, अशा विहिरी आमच्याकडे 2 आहेत। बोला, किती? 2 विहिरी आहेत आणि त्याच्यासाठी लाईटचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सोलार ही फिट केलेला आहे आणि ह्या ऊसाला परत आम्ही ठिबक पण टाकलेलं आहे, ड्रिपची पण व्यवस्था केलेली आहे। म्हणजे उन्हाळ्यामध्ये साधारणतः तुम्ही ड्रिपवर हा ऊस काय केलेला आहे? जोपासलेला आहे, कारण उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाण्याचं प्रमाण हे कमी राहतं, म्हणून आम्ही याला ड्रिप आथरलेला आहे। खूप खूप धन्यवाद, तुम्ही ऊसाबद्दल जे मार्गदर्शन केलं। निश्चितच जे काही नवतरुण शेती व्यवसायामध्ये उतरत आहेत, त्यांच्यासाठी तुमचं मार्गदर्शन हे मोलाचं राहील अशी आपण अपेक्षा करू। धन्यवाद। धन्यवाद।